Welcome students in this lecture on Riemann integration, lecture number 5. We are going to see an important theorem is actually necessary and sufficient condition for integrability. This theorem is also called as Cauchy criteria for integrability. त्याच्यापूर्वी आपण BSc 2 ला जी एक प्रॉपर्टी शिकलोय ती रिवाइज करू. सो लेट अस स्टार्ट विथ सम रिव्हिजन. BSc सेकंड इयरला असताना ही एक सिंपल प्रॉपर्टी तुम्ही प्रूव्ह केली होती. इफ A and B are two real numbers and suppose for every, or you can use the word arbitrary. So हा आर्बिटरी वर्ड लक्षात ठेवा, इथून पुढं बऱ्याच ठिकाणी तसा तो येणार आहे. मीन्स आर्बिटरी मीन्स यू कॅन सिलेक्ट एनी इप्सायलन however small but positive. For every arbitrary epsilon greater than 0, if we have a less than b plus epsilon, then we get a is less than or equal to b. So, a less than b plus epsilon मध्ये जर इप्सायलन हा कुठलाही आर्बिट्रली सिलेक्टेड रिअल नंबर असेल तर इट इज ॲज गुड ॲज कॉन्व्हर्जिंग टू झिरो. म्हणजे इप्सायलन हा इतका स्मॉल घ्यायचा की ऑलमोस्ट झिरो आहे आणि त्यामुळे तो निग्लेक्ट करा. वी गेट ए लेस दॅन बी. फक्त ए लिमिटिंग केस आहे ती, त्यामुळे स्ट्रिक्टली लेस येत नाही. ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी. तर ही प्रॉपर्टी आपण BS2 ला असताना यूज केली होती किंवा प्रूव्ह पण केली होती तुम्ही. ती आपल्याला आता या ठिकाणी ह्या थेरम मध्ये यूज करायची. सो नाउ लेट अस मूव्ह टुवर्ड्स अवर मेन थेरम, and this theorem is known as Cauchy criteria for integrability. The theorem says a bounded function f on a closed interval AB is integrable if and only if for each epsilon greater than 0 there exists a partition of that closed interval AB such that upper Darbox sum minus lower Darbox sum, this difference can be made as small as any given epsilon. Means u minus L is less than epsilon. तर इफ अँड ओनली इफचे थेरम तुमच्यासाठी काही नवीन नाही आहेत. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. आणि त्यामध्ये त्याचे दोन पार्ट असतात. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड ओनली इफ पार्ट, म्हणजे नेसेसरी कंडिशन पण म्हणतात त्याला. त्याच्यात दोन भाग आहेत ह्या थेरम स्टेटमेंटचे. फर्स्ट इज अ स्टेटमेंट एफ इज इंटिग्रेबल, हा पहिला पार्ट आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर इफ अँड ओनली नंतर ही कंडिशन आहे फॉर इच इप्सायलन देर एक्झिस्ट पार्टिशन सच दॅट दिस डिफरन्स इज लेस दॅन इप्सायलन. तर पहिलं स्टेटमेंट आहे एफ इंटिग्रेबल आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे ही पूर्ण मोठी कंडिशन. आणि मग ही कंडिशन तुम्हाला इफ अँड ओनली इफ किंवा नेसेसरी अँड सफिशियंट आहे दाखवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण ती कंडिशन नेसेसरी आहे दाखवतो, त्याला ओनली इफ पार्ट पण म्हणतात. काही नाही सुचलं तर पार्ट 1 फक्त म्हटलं तरी चालेल. तर फर्स्ट पार्टमध्ये ओनली इफ पार्ट किंवा नेसेसरी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जे असेल एफ इज इंटिग्रेबल ते ॲश्युम करायचं. सो वी ॲज्युम दॅट एफ इज इंटिग्रेबल ऑन द क्लोज इंटरवल आणि मग त्याच्यातून ही कंडिशन प्रूव्ह करून दाखवायची. आता जेव्हा कंडिशनमध्ये असे इप्सायलन वगैरे येतात, असं बऱ्याच थेरममध्ये प्रॉपर्टीजमध्ये होणार आहे. आणि ह्या दिलेल्या इप्सायलनसाठी एखादी कंडिशन जर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायची असेल तर तुम्हाला तो इप्सायलन दिलाय असं तुम्ही मानायचं, सांगितलेल्या इप्सायलनसाठीच करायचं आहे. आणि ह्या कंडिशनमध्ये तो इप्सायलनच सांगितलेला आला पाहिजे. मग त्यासाठी इतर ऍडजस्टमेंट ज्या तुम्हाला लागतील, बाकीच्या ज्या काही गिवन पार्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशी ऍडजस्टमेंट करा की फायनली तुम्हाला अप्पर मायनस लोअर शेवटी तुम्हाला इप्सायलनच मिळेल. आणि ती ऍडजस्टमेंट काही ठिकाणी तुम्हाला आता ह्या प्रूफमध्ये बघायला मिळणार. ह्याला म्हणतात नेसेसरी पार्ट. फर्स्ट ॲश्युम करा, सेकंड प्रूव्ह करून दाखवा. उलट कॉन्व्हर्स पार्टमध्ये ज्याला की सफिशियंट पार्ट म्हणतात किंवा इफ पार्ट पण म्हणतात. इफ पार्ट मीन्स ही कंडिशन सॅटिस्फाय होते असं ॲश्युम करायचं. फॉर इच इप्सायलन देर एक्झिस्ट पार्टिशन सच दॅट अप्पर मायनस लोअर इज लेस दॅन इप्सायलन हे मानायचं, आपण ॲश्युम करायचं, हायपोथेसिस. आणि त्याच्यावरून हे स्टेटमेंट पहिलं जे आहे ते प्रूव्ह करून दाखवायचं. म्हणजे एफ इज इंटिग्रेबल हे प्रूव्ह करून दाखवायचं. तर असे दोन नेसेसरी आणि सफिशियंट पार्ट आपण करणार आहोत. तर सेकंड पार्टमध्ये आपण ही कंडिशन जेव्हा ॲश्युम करणार, जेव्हा ही कंडिशन आपण ॲश्युम करतो इप्सायलनची, तेव्हा त्याचा अर्थ आहे ते सगळ्या इप्सायलनसाठी ट्रू आहे. ते तुम्हाला नोन आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही इप्सायलनच्या जागी ऍक्च्युली तुम्हाला हवा तो नंबर घेऊ शकता. इप्सायलन इज इक्वल टू 0.5, इप्सायलन इज इक्वल टू इप्सायलन बाय 4. जशी तुमची गरज असेल त्या गरजेप्रमाणे तुम्ही
इप्सायलनला एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू किंवा एखादी ॲडजस्टमेंट लागणारी ती व्हॅल्यू ती तुम्ही घेऊ शकता. तर पहिल्या पार्टमध्ये आपल्याला एफ इंटिग्रेबल आहे असं ॲश्युम करायचं आहे आणि ही कंडिशन प्रूव्ह करून दाखवायची. सो आय विल सपोज दॅट इन नेसेसरी पार्ट दॅट एफ इज इंटिग्रेबल आणि मला आता ही कंडिशन करण्यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक इप्सायलन आपल्याला मानावा लागतो. सो लेट अस कन्सिडर सम इप्सायलन. दिस इज गिवन टू अस आणि हाच आपल्याला इथं ऍडजस्ट करायचा. सो आपल्याला इप्सायलन त्यांनी दिला आहे, नोन आहे आपल्याला आणि फंक्शन इंटिग्रेबल आहे हे माहिती आहे. पण डेफिनेशन शिकलोय की फंक्शन इंटिग्रेबल म्हणजे अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल सेम असतात. नोटेशनमध्ये तुम्ही यू ब्रॅकेटमध्ये एफ इज इक्वल टू एल ब्रॅकेटमध्ये एफ, अप्पर इंटिग्रल यू एफ इज इक्वल टू लोअर इंटिग्रल एल एफ. ओके, सुरुवात करू. तर लोअर डार्बॉक्स समचा संबंध लोअर इंटिग्रल बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे. लोअर डार्बॉक्स समचा सुप्रीमम किंवा लिस्ट अप्पर बाउंड त्यालाच आपण लोअर इंटिग्रल म्हणतो. सिन्स लोअर इंटिग्रल एल ओव्हर एफ, एल ऑफ एफ इज लिस्ट अप्पर बाउंड. मुद्दाम मी आता हा सुप्रीमम शब्द नाही वापरत, लिस्ट अप्पर बाउंड शब्दावर फोकस करतो. लिस्ट अप्पर बाउंड ऑफ ऑल लोअर डार्बॉक्स सम्स एल एफ पी. आणि मग लिस्ट अप्पर बाउंडच्या डेफिनेशननुसार लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे सगळ्या अप्पर बाउंड जे आहेत लोअर डार्बॉक्स समचे, लोअर डार्बॉक्स समचे अप्पर बाउंड त्याच्यापेक्षा मोठे असणारे नंबर, अशा अप्पर बाउंड मधला स्मॉलेस्ट. तो स्मॉलेस्टचा अर्थ काय, तर स्मॉलेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा लहान अप्पर बाउंडच असू शकत नाही. एल ब्रॅकेटमध्ये एफ हा लिस्ट अप्पर बाउंड आहे लोअर डार्बॉक्स समचा. म्हणजे लोअर डार्बॉक्स समचे जेवढे जेवढे अप्पर बाउंड आपल्याला मिळतील त्या अप्पर बाउंड मधला हा एल एफ स्मॉलेस्ट आहे. मग जर तो स्मॉलेस्ट आहे तर त्याच्यापेक्षा स्मॉल कोण असणार नाही. काय असणार नाही, अप्पर बाउंड असणार नाही, कारण तो सेट कसला आहे, अप्पर बाउंडच्या सेटवरचा स्मॉलेस्ट, अप्पर बाउंड मधला स्मॉलेस्ट. आणि त्यामुळं जर त्याच्यापेक्षाही आपण लहान नंबर तयार केला, मग लहान नंबर कसा तयार करायचा, तर त्याच्यातून काय एल एफ एफ मधून काहीतरी मायनस करायचं. तर आपल्याला फायनली इथे इप्सायलन आणायचं आहे, म्हणून इथं मी एक नंबर सिलेक्ट केला इप्सायलन बाय 2. तर इप्सायलन बाय 2च का, ह्याचं कारण तुम्हाला फायनली ही कंडिशन प्रूव्ह होत असताना कळेल. तोपर्यंत तुम्ही हवं तर इथं एल एफ मायनस ब्लँक जागा इथं ठेवू शकताय आणि मग गरज लागल्यानंतर किंवा तुमच्या लक्षात येईल की बाबा इथे इप्सायलन बाय 2 लिहायला पाहिजे, तेव्हा मग तुम्ही परत बॅक येऊन इथं इप्सायलन बाय 2 रिप्लेस करा. मला पुढे गेल्यानंतर एकदा मग परत बॅक येऊन इथं टाईप करणं किंवा लिहिणं शक्य नाही, पण मी आत्ताच तो इप्सायलन बाय 2 घेऊन ठेवतो. तर हा लिस्ट अप्पर बाउंड आहे म्हणजे त्याच्यापेक्षा स्मॉल, म्हणून मी एक मायनस केला. तर अप्पर बाउंड मधला हा स्मॉलेस्ट आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल कोण अप्पर बाउंड असणार नाही. म्हणजे हा जो नंबर तयार झाला एल एफ मायनस इप्सायलन बाय 2, जो की एल एफ पेक्षा आपण मायनस केले म्हणजे लहान केलंय, तो अप्पर बाउंडच असणार नाही. कॅन नॉट बी अप्पर बाउंड ऑफ कुठल्या सेटचा, तर हा लिस्ट अप्पर बाउंड कुठल्या सेटचा आहे, लोअर डार्बॉक्स समचा. तर लोअर डार्बॉक्स समचा जो सेट तयार होईल एल एफ पी, त्या सेटचा हा एल एफ मायनस इप्सायलन बाय 2 हा नंबर अप्पर बाउंड होऊ शकत नाही. जर अप्पर बाउंड असता तर काय झालं असतं, लोअर डार्बॉक्स इंटिग्रल मायनस इप्सायलन बाय 2 हा लोअर डार्बॉक्स सम्स ओव्हर डिफरंट पार्टिशन त्यांचा हा अप्पर बाउंड जर असता, अप्पर बाउंड म्हणजे मोठा, तर हा मोठा झाला असता किंवा इक्वल. आणि अप्पर बाउंड आहे म्हणजे सगळ्यांपेक्षा, फॉर ऑल पार्टिशन. तर हे लोअर डार्बॉक्स सम्स बदलतात कशावर, पार्टिशन बदलेल तसं. तर सगळ्या पार्टिशन करता ही कंडिशन झाली असती जर हा लेफ्ट हँड साईडचा नंबर अप्पर बाउंड असता तर, पण तसं होत नाही. इट इज नॉट. निगेशन करताना कंडिशन तो तुम्ही इझिली निगेशन करताय. ग्रेटर किंवा इक्वल नाही म्हणजे स्ट्रिक्टली लेस आहे. पण याच्यात एक क्वांटिफायर पण आहे. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होत होती तेव्हा ती फॉर ऑल होती. तो निकाल 100% लागला म्हणजे सगळी मुले पास झालीत. निकाल 100% लागला नाही, नापास झाली बरोबर आहे, पण किती मुले, सगळी मुले पास झाली त्याच्या अपोजिट सगळी नापास झाली नव्हे, तर एक तरी कमीत कमी फॉर ऍटलिस्ट वन फॉर सम पार्टिशन
तर फॉर ऑलचं निगेशन करताना शब्द वापरायचा आहे, क्वांटिफायर वापरायचा आहे ॲटलिस्ट वन किंवा फॉर सम. तर ही कंडिशन सॅटिस्फाय होताना सगळ्या पार्टिशननं सॅटिस्फाय केली. जेव्हा ती फेल होईल, कुठलं तरी एक पार्टिशन ती फेल करणार आणि ते कुठलं आहे? सपोज त्याला आपण फॉर सम पी लेट अस कॉल इट ॲज P1. म्हणजे आपली कंडिशन कशी तयार झाली? L of f minus epsilon by 2 is not upper bound, means there is some partition P1 such that LF minus epsilon by 2 is smaller than lower Darbox sum for that partition P1. Okay, so त्याचा आपण इथं वापर करू. सो देअर एक्झिस्ट पार्टिशन P1, अप्पर बाउंड नाही याचं मिनिंग सगळ्यांसाठी अपोजिट कुठलं तरी एक तरी पार्टिशन असणार, एक तरी पार्टिशन P1 असणार सच दॅट लोअर डार्बॉक्स सम इज ग्रेटर दॅन, मी जी कंडिशन लिहिली आहे ती फक्त इथं उलटी लिहिलेली आहे, ही लोअर डार्बॉक्स सम इज ग्रेटर दॅन LF मायनस इप्सिलॉन बाय 2. ओके, सो आपल्याला अप्पर सम मायनस लोअर सम करायचं असल्यामुळं त्याला मी मायनस साईन आत्ताच देऊन घेतो. जर आपण इनइक्वेलिटीला मायनस साईन म्हणजे -1 न मल्टिप्लाय केलं तर इनइक्वेलिटी चेंज होईल आणि आपल्याला मिळेल मायनस ऑफ लोअर डार्बॉक्स सम ग्रेटर दॅन बिकम्स लेस दॅन. राईट हँड साईडला -1 नी मल्टिप्लाय केल्यावर फर्स्ट विल बिकम मायनस आणि मायनस मायनस प्लस इप्सिलॉन बाय 2. सो कॉल इट ॲज कंडिशन 1. तर ही आपल्याला मिळाली. लोअर डार्बॉक्स सम आणि अप्पर डार्बॉक्स सम मध्ये फक्त जिथं लोअर बाउंड आहे तिथं अप्पर बाउंड, जिथं लेस आहे तिथं ग्रेटर, आणि त्यामुळं ऍक्च्युली ही नंबर 1 कंडिशन आपण मायनस साईन दिलेली आहे, त्याच्यावरची कंडिशन पहा, LFP1 ग्रेटर दॅन LF मायनस इप्सिलॉन बाय 2. हे लोअर डार्बॉक्स सम आणि लोअर इंटिग्रलच्या ऐवजी मी अप्पर इंटिग्रल आणि अप्पर डार्बॉक्स सम वापरल्या तर सेम लॉजिकनं फक्त जिथं लेस आहे तिथं ग्रेटर, जिथं लोअर आहे तिथं अप्पर एवढाच रिप्लेसमेंट आपल्याला करायचं आहे. सो सिमिलरली फॉर अप्पर डार्बॉक्स सम्स त्याच्याकरता पण एखादं पार्टिशन एक्झिस्ट होईल, ते काय P1 असणार नाही, ते कुठलं तरी दुसरं असेल P2, सच दॅट इथं फक्त एलच्या जागी यू करायचा अप्पर सम्स अप्पर इंटिग्रल, पण त्याचं ड्युएल लॉजिक आहे, उलटं असतं. त्यामुळे ग्रेटर दॅनच्या ऐवजी येणार तिथं लेस दॅन. आणि अर्थातच अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल जे आहे ते ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. जसं LF हा लिस्ट अप्पर बाउंड होता, लिस्ट म्हणून आपण मायनस केलं त्याच्यापेक्षा लहान, पण अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल मात्र ग्रेटेस्ट लोअर बाउंड असतो, म्हणजे त्याच्यापेक्षा ग्रेटर कोण नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये काही क्वांटिटी ऍड करणार. म्हणून UF मध्ये मात्र इथं जे मायनस दिसतं त्याच्याऐवजी तुम्हाला प्लस झालेलं दिसेल, L च्या जागी U दिसेल, पार्टिशन P1 च्या ऐवजी P2 दिसेल आणि ग्रेटरच्या ऐवजी लेस साईन दिसेल. म्हणजे आपली इनइक्वेलिटी तयार होईल, L च्या जागी U, F सम अदर पार्टिशन P2, ग्रेटर नाही येणार, लेस येणार, लोअर इंटिग्रलच्या ऐवजी अप्पर इंटिग्रल, आणि तो ग्रेटेस्ट लोअर बाउंड असल्यामुळे इथे मायनस करण्याऐवजी आपल्याला इथं प्लस करावा लागणार. सो सेम लॉजिक आपण परत सगळं स्टेप्स फॉलो केल्या तर आपल्याला ही सेकंड इनइक्वेलिटी मिळेल. वी गेट दिस इनइक्वेलिटी फॉर अप्पर डार्बॉक्स सम अँड अप्पर इंटिग्रल. ओके, पण आता मला थेरम मध्ये प्रूव्ह काय करायचं आहे, देअर एक्झिस्ट पार्टिशन, म्हणजे मला एक नवीन पार्टिशन P तयार करायचं आहे आणि त्या पार्टिशन करता अप्पर डार्बॉक्स सम मायनस लोअर डार्बॉक्स सम करायचे. हे P1 P2 साठी नको आहे. सो लेट अस कन्स्ट्रक्ट अ न्यू पार्टिशन P. पण माझ्याकडे नंबर 1 आणि नंबर 2 P1 P2 करता असल्यामुळं मी नवीन पार्टिशन करताना हे P1 आणि P2 दोन्ही एकत्र करणार. सो आय विल कंबाईन देम, मीन्स आय विल टेक युनियन ऑफ पॉइंट्स इन P1 अँड P2. तर तुम्हाला माहिती आहे की P1 आणि P2 जर पार्टिशन्स असतील क्लोज इंटरवल AB ची, तर त्यांचा युनियन पासून एक नवीन मोठं पार्टिशन तयार होतं. आणि P इज युनियन असल्यामुळं P1 इज सबसेट ऑफ P ॲज वेल एज P2 सबसेट ऑफ P. ओके, तर ह्यापूर्वी आपण एका लेमामध्ये पार्टिशन एक लहान एक मोठं जर असेल तर त्या संदर्भात एक प्रॉपर्टी बघितली होती. सो बाय नोन थेरम किंवा सॉरी नोन लेमा, हा लेमा आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेला आहे. आय थिंक हा लेमा नंबर 1 सॉरी लेमा नंबर 2 असणार. तर लेमा 2 तुम्ही बघा, इथं मी तुमच्या माहितीसाठी तो कोट केलेला आहे. जर फंक्शन बाउंडेड असेल आणि P आणि Q ही दोन पार्टिशन्स असतील विथ P इज अ सबसेट ऑफ Q, म्हणजे P हे छोटं पार्टिशन आहे आणि Q हे जास्त पॉइंट कंटेन करणारं म्हणजे मोठं पार्टिशन आहे. तर जे स्मॉलर पार्टिशन असेल
त्याची लोअर सम ही ऑलवेज स्मॉल असती, लहान असती मोठ्या पार्टिशनच्या लोअर सम पेक्षा. तो पी स्मॉलर दॅन क्यू, लोअर सम ऑफ पी लेस दॅन लोअर सम ऑफ क्यू. आणि अप्पर सम डार्बॉक्स समच्या बाबतीत मात्र ते उलट होते. पी स्मॉल आहे आणि क्यू मोठा आहे, तर मोठ्याची अप्पर सम मात्र लहान होती. क्यू इज बिगर, क्यूची अप्पर डार्बॉक्स सम इज स्मॉलर. तर P1 साठी आपल्याला कुठल्या प्रकारची लोअर सम की अप्पर सम माहिती आहे? तर नंबर 1 मध्ये पहा, P1 साठी आपल्याकडे लोअर सम आहे. म्हणून ही प्रॉपर्टी वापरत असताना P1 सबसेट ऑफ P जी कंडिशन ह्या थेरम मधली इथं लेमा मधली सॅटिस्फाय होतीये, तर P1 P साठी मी लोअरचा पार्ट वापरेन आणि P2 सबसेट ऑफ P, P2 करता आपल्याकडे अप्पर सम आहे, म्हणून मी P2 सबसेट ऑफ P साठी अप्पर समची प्रॉपर्टी वापरेन. सो लेट अस फर्स्ट यूज प्रॉपर्टी फॉर अप्पर सम. त्याकरता आपल्याला माहिती आहे की P2 इज अ सबसेट ऑफ P. छोट्या पार्टिशन कोण आहे? P2. तर त्याची अप्पर सम मात्र मोठी असणार आणि P हे मोठं आहे, तर P साठीची अप्पर डार्बॉक्स सम ती मात्र ते मोठं असल्यामुळे ऍक्च्युली उलट होणार. अप्पर डार्बॉक्स सम त्याची लहान होणार P2 पेक्षा. आणि P1 इज अ सबसेट ऑफ P मध्ये जे छोटं त्याची लोअर डार्बॉक्स सम पण छोटी, त्यामुळे P1 ची लोअर डार्बॉक्स सम P1 छोटा आहे, लहानच असणार. फक्त ह्याला मायनस साईन देत असल्यामुळे मी LFP1 लेस दॅन LFP असं लिहिण्याऐवजी उजव्या बाजूचा लहान आहे म्हणजेच डाव्या बाजूचा मोठा आहे असं लिहिलेलं आहे, बाकी काही नाही. आता मला अप्पर सम मायनस लोअर सम करायचं असल्यामुळे इनइक्वेलिटी मध्ये कधी वजाबाकी करता येत नाही. फर्स्ट मायनस सेकंड करायचं असेल तुम्हाला तर फर्स्ट प्लस मायनस ऑफ सेकंड, ते मायनस साईन सेकंड क्वांटिटीला अगोदर देऊन घ्यायचं आणि नंतर ऍडिशन करायची. सबट्रॅक्शन केलात तर इनइक्वेलिटी मध्ये गॅरंटेड तुम्ही चुकताय, कारण सबट्रॅक्शन म्हणजे मायनस आलं म्हणजे -1 न मल्टिप्लाय आणि इनइक्वेलिटी रिव्हर्स होत असतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कधी इनइक्वेलिटीची वजाबाकी करायची नाही. ए मायनस बी तुम्हाला करायचं असेल तर त्याला ए मायनस बी आणि नंतर त्यांची ऍडिशन असं स्वरूप द्यायचं. ओके, त्याकरता मी काय करतो, या सेकंड इनइक्वेलिटीला मायनस साईन मला हवं आहे म्हणून मायनस न मल्टिप्लाय करतो. -1 न मल्टिप्लाय केल्यावर इनइक्वेलिटी रिव्हर्स होती, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बिकम्स लेस दॅन ऑर इक्वल. ओके, आता आपल्याकडे यू आहे, एल आहे. आपण ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर यू मायनस एल आपल्याला मिळेल. ऍडिंग दिस टू इनइक्वेलिटीज, लेफ्ट हँड साइड अप्पर डार्बॉक्स सम प्लस मायनस लोअर डार्बॉक्स सम प्लस मायनस मायनस. सो अप्पर मायनस लोअर सेम इनइक्वेलिटी आहे, लेस दॅन. सो लेस दॅन ऑर इक्वल टू राईट हँड साइडची सुद्धा ऍडिशन UFP2 मायनस LFP1. आता हे जे UFP2 आणि LFP1 आहेत त्यांच्या व्हॅल्यूज नंबर 1 आणि 2 मध्ये आपण फाइंड आउट केलेले आहेत. UFP2 ची व्हॅल्यू आहे अप्पर इंटिग्रल UF प्लस इप्सिलॉन बाय 2 आणि लोअर डार्बॉक्स समची व्हॅल्यू आहे मायनस LF प्लस इप्सिलॉन बाय 2 आणि दोन्ही पण लेस दॅन टाईपच्या इनइक्वेलिटीज आहेत, त्यामुळे आपल्याला लेस दॅन पुटअप करावं लागेल. So first value is less than, UFP2 is strictly less than upper integral plus epsilon by 2 आणि ही मायनस LFP1 जी आहे इट इज ऑल्सो लेस दॅन मायनस LF प्लस इप्सिलॉन बाय 2. तर ही क्वांटिटी सिम्प्लिफाय केली तर इप्सिलॉन बाय 2 प्लस इप्सिलॉन बाय 2 होईल सिंगल इप्सिलॉन आणि UF मायनस LF ही क्वांटिटी आपण तशीच ठेवू. आता UF मायनस LF मध्ये अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल बद्दल काय इन्फॉर्मेशन आहे? गिवन दॅट फंक्शन F इज इंटिग्रेबल, आपण हे अश्युम केले या पार्ट मध्ये. त्यामुळे डेफिनेशन ऑफ इंटिग्रेबिलिटी गिव्स मी अप्पर इंटिग्रल इज इक्वल टू लोअर इंटिग्रल. जर हे अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल सेम असतील तर दोघांचा डिफरन्स 0 होणार आणि हा 0 आपण इथून ह्या इनइक्वेलिटी मधून मग 0 प्लस इप्सिलॉन मिळेल. म्हणजे आपली इनइक्वेलिटी तयार होईल अप्पर डार्बॉक्स सम मायनस लोअर डार्बॉक्स सम इज स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन. हीच कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायची होती. आपल्याला एक पार्टिशन शोधायचं होतं P, आपण शोधलं कसं, P1 युनियन P2. आपल्याला त्या पार्टिशनसाठी अप्पर मायनस लोअर लेस दॅन इप्सिलॉन येते प्रूव्ह करायचं होतं, करून दाखवलं. तो नेसेसरी पार्ट इथं आपण कंप्लीट केला. फंक्शन इंटिग्रेबल ॲज्युम करून कंडिशन प्रूव्ह करून दाखवली. आता सफिशियंट पार्ट मध्ये उलट आपण ही कंडिशन ॲज्युम करणार
आणि फंक्शन इंटिग्रेबल आहे म्हणजे अप्पर इंटिग्रल इक्वल टू लोअर इंटिग्रल हे प्रूव्ह करणार. So conversely, suppose for any epsilon greater than 0, there exists a partition P satisfying the property. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर ते कुठल्या पण इप्सायलन साठी सॅटिस्फाय करतोय तर गरज लागली तर हा इप्सायलन मी बदलू शकतो. गरजेप्रमाणे आपण तो वेगळा घेऊ शकतो. बघूया आपल्याला पुढे कशी गरज लागेल तसं. तर आपल्याला आता प्रूव्ह करायचं की फंक्शन एफ इंटिग्रेबल आहे. त्यामुळे मला अप्पर इंटिग्रल इक्वल टू लोअर इंटिग्रल प्रूव्ह करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ अप्पर इंटिग्रल. अप्पर इंटिग्रलचे डेफिनेशन आहे अप्पर इंटिग्रल इज अप्पर ऑर्डर बॉक्स सम ह्या डिक्रीज होत असतात. UFP उजव्या बाजूला छोट्या होत जातात आणि त्यांचा जो मिनिमम असतो ग्रेटेस्ट लोअर बाउंड इन्फिमम, दॅट इन्फिमम इज अप्पर ऑर्डर बॉक्स सम, सॉरी अप्पर ऑर्डर बॉक्स इंटिग्रल. तर अप्पर इंटिग्रल हे मिनिमम असल्यामुळं इन्फिमम असल्यामुळं तो स्मॉल असणार. मिनिमम व्हॅल्यू आहे ती. सो इट इज स्मॉलर दॅन अप्पर ऑर्डर बॉक्स सम UFP. पण माझ्याकडे U मायनस L असं अप्पर डार बॉक्स सम मायनस लोअर डार बॉक्स सम ची कंडिशन आहे. म्हणून मी याच्यात मायनस लोअर डार बॉक्स सम ऍडजस्ट करतो. सो लेट मी मायनस सबट्रॅक्ट अँड ऍड LFP. आणि त्यामुळे हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे इट इज लेस दॅन इप्सायलन. सो दिस बिकम्स स्मॉलर दॅन फर्स्ट ब्रॅकेट इज लेस दॅन इप्सायलन आणि LFP ॲज इट इज. आता आपण जसं अप्पर डार बॉक्स समचा संबंध अप्पर इंटिग्रल बरोबर माहिती आहे आपल्याला, तसंच लोअर डार बॉक्स समचा लोअर इंटिग्रल बरोबर माहिती आहे. लोअर डार बॉक्स सम ह्या इन्क्रीज होतात त्यांच्या सुप्रीममला, मोठ्यात मोठ्या व्हॅल्यूला लोअर इंटिग्रल LF असं आपण म्हणतो. जर LF ही मोठ्यात मोठी व्हॅल्यू आहे तर ती LFP पेक्षा मोठी असते, म्हणजेच LFP लहान असतो. LFP इज स्मॉलर दॅन लोअर इंटिग्रल LF आणि इप्सायलन ॲज इट इज. म्हणजे फायनली मला मिळालं अप्पर इंटिग्रल. आता एके ठिकाणी हे स्ट्रिक्टली लेस आल्यामुळे आपल्याला स्ट्रिक्टली लेस घ्यावं लागेल. सो अप्पर इंटिग्रल इज स्ट्रिक्टली स्मॉलर दॅन लोअर इंटिग्रल प्लस इप्सायलन. आणि या ठिकाणी आपण जी रिव्हिजन पहिल्यांदा जो थेरम रिकॉल केला सेकंड इयरचा, U ऑफ F म्हणजे A हा एक नंबर आहे, L ऑफ F म्हणजे B हा दुसरा नंबर आहे, A लेस दॅन B प्लस इप्सायलन आणि याच्यामध्ये इप्सायलन इज एनी, ते आपल्या कंडिशन मध्येच दिलेलं आहे. एनी इप्सायलन मीन्स तो आर्बिट्री आहे. सिन्स इप्सायलन इज आर्बिट्री, जेव्हा A लेस दॅन B प्लस इप्सायलन होतं फॉर आर्बिट्री इप्सायलन, त्या थेरमनुसार फर्स्ट लेस दॅन ऑर इक्वल टू सेकंड असं आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला मिळेल अप्पर इंटिग्रल लेस दॅन ऑर इक्वल टू लोअर इंटिग्रल. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रूव्ह केले की ऑलवेज लोअर इंटिग्रल हे अप्पर इंटिग्रल पेक्षा लहान असते. बट वी नो दॅट लोअर इंटिग्रल इज ऑलवेज लेस दॅन अप्पर इंटिग्रल. म्हणजे दोघंही एकमेकांपेक्षा लहान आहेत. जर दोन नंबर A आणि B, A लेस दॅन ऑर इक्वल टू B, B लेस दॅन ऑर इक्वल टू A, तर दोन्ही इक्वल होतात. देअरफॉर वी गेट अप्पर इंटिग्रल इज इक्वल टू लोअर इंटिग्रल. आणि बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेबिलिटी, when upper integral coincides with lower integral, function becomes integrable. This proves the sufficient part आणि इथं आपला थेरम संपला. थँक्यू.